तिथून आलो आपण, ते इथं वर चाललंय. तर स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आपण आज जाणार होतो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावरती, तो म्हणजे साल्हेर. आता महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ल्यावर जायचं म्हणलं लवकर निघायला पाहिजे ना, पण तिथं पण आपले पोरं वेळ करणार आहेत. आता तर सकाळी सकाळी एवढं भारी वातावरण झालं होतं आणि त्यातल्या त्यात आपल्याला पाहिजे होतं चहा, आणि चहा तर कुठं भेटत नव्हता, पण थोड्या वेळात आपल्याला चहा पण भेटून गेला. मग काय लगेच चहा पिला निघालो आपण तिथून. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला तर एक सांगायचं राहिलंच, आपल्या नाशिक पासून तर 100+ किलोमीटर आहे साल्हेर किल्ला, आणि आपण निघालो होतो. आणि थोड्याच वेळात आपण पोहोचून जातो वणीगाड्याच्या पायथ्याशी, आणि तिथूनच आपण दर्शन घेऊन लगेच निघतो आपण पुढे, कारण की आपल्याला तर जायचं होतं साल्हेर किल्ल्याला. आता तर ज्या कार्यकर्त्यांनी सकाळी निघायला वेळ केला होता त्याच्याच गाडीने पंचर काढलं. त्या पंचरवाल्याने तर फुल टाइमपास केला आमचा. मग काय आम्हाला लागली होती भूक, आम्ही निघालो लगेच लय भारी वडावाल्याकडे. आता तिथं तर सगळं खाऊन झालं होतं आपलं. मग काय आपण लगेच निघालो आपल्या साल्हेर किल्ल्याकडे. आता मलाच हा ब्लॉग टाकताना लाज वाटते, कारण की शिवजयंती तर होऊन 4-5 दिवस झाले आणि आपला ब्लॉग तर आता येतोय. माझ्यासाठी तर ब्लॉग एडिट करून टाकण्याचं हेच महत्वाचं आहे खूप. आता तर काय आपण 100 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो होतो साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी, आणि आपण लगेच ट्रेक चालू केला, कारण की आपल्याला पुढे पण जायचं होतं. पायथ्याशी पोहोचलोय आता, इथं समोर वरती. आता पोरं तर नाही म्हणते जायचं, बघू काय होतं आता, जाऊ का नाही. आता एवढं 100 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलो होतो, आणि आता आपल्याला करायचं होतं इथून ट्रेक. आता खूप जणांना माहिती नसेल साल्हेर किल्ला कुठे आहे. तर साल्हेर किल्ला आहे नाशिकमध्ये बागलाण इथे, आणि या साल्हेर किल्ल्याचं एकच वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला आहे. ते तिथून आलो आपण, ते इथं वर चाललंय वर. आता तर काय आपला अर्धा ट्रेक बी झाला होता. तुम्हाला दाखवतोच कसं दिसतं साल्हेर किल्ल्यावरून वातावरण. थोडंच पुढे गेलो की नाही का आपल्याला लगेच आपला भगवा दिसला. मग काय तिथं आपलं दर्शन घेतलं आपण, थोडे फोटो व्हिडिओ काढले, निघालो आपण लगेच तिथून. मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राजा फुले देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते. आता तुम्हाला समोर पूर्ण डोंगर दिसत असेल तेवढा आपला ट्रेक बाकी होता, पण आपल्याला तर थोडं काम होतं घरी. मग काय आपण लगेच निघालो तिथून. आता महाराष्ट्राचे सगळ्यात उंच किल्ला आहे, तरी पण इथं कहाणी म्हणल्यावर आता काय बोलावं. आता या वेळेस तर आपला ट्रेक पूर्ण झाला नाही, पण आपण पुढच्या वेळेस नक्की येणार हा ट्रेक पूर्ण करायसाठी. आणि ज्यांना कोणाला ब्लॉग आवडला असेल त्यांनी आपल्या पेजला फॉलो करून घ्या, असे खूप सारे ब्लॉग येणार आहेत आपल्या पेजवरती अजून.